नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. विषय कळवण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2 हप्ते बऱ्याच महिलांना मिळालेले आहेत. परंतु मित्रांनो, असेही काही उमेदवार आहेत ज्यांना आजवर एकही हप्ता मिळालेला नाही. मित्रांनो, अशा महिलांकरता की ज्यांना आजवर एकही हप्ता मिळालेला नाही, त्या महिलांकरिता राज्य सरकारला एक मदतीचा हात आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे आपण करणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता न आलेल्या महिलांकरिता राज्य सरकारला एक मदतीचा हात आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण करणार आहोत. ही सर्वात मोठी एक मदत ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त या व्हिडिओवर कमेंट्स करा, जेणेकरून सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला गेला पाहिजे आणि आपलंही काम झालं पाहिजे. मित्रांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे यूट्यूबवर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बँकेतील सर्व कामं केलेली आहेत. जसे की आधार लिंक असो किंवा मग KYC अपडेट असो किंवा मग DBT लिंक असो किंवा मग NPCI सिस्टीम लिंक असो. मित्रांनो, या सर्व गोष्टी आपण बँकेच्या केलेल्या आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच अशा महिला उमेदवार आहेत की ज्यांना एकही हप्ता, एकही रुपया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मिळालेला नाही. त्यामुळे मित्रांनो, ही एक अल्पशी मदत आमच्या टीम मार्फत त्या महिलांकरिता आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण जोपर्यंत तुमची सढळ हाताने या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर येणार नाहीत, जास्तीत जास्त कमेंट येणार नाहीत, तोपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल होणार नाही. हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होईल तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओबाबत जो विषय आपण मांडलेला आहे त्या विषयाची चर्चा करून सरकार यावर नक्कीच काही ना काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, जेणेकरून त्या राहिलेल्या महिला उमेदवार एकही योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू नाही, हाच यामागचा उद्देश आहे. मित्रांनो, त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे कमेंट्समध्ये होय म्हणून तुम्ही यामध्ये कमेंट्स करा, जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि व्हायरल झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ सरकारपर्यंत नक्कीच पोहोचेल. मित्रांनो, त्यामध्ये तुमचाही नक्कीच फायदा होईल. ज्या उमेदवारांना एकही रुपया अद्याप मिळालेला नाही त्यांनाही यातील फायदा होईल आणि काहीतरी दुसरा मार्ग काढून ती पेमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करेल. कारण मित्रांनो, जे सरकारने व्हॉट्सअप नंबर दिला होता त्या नंबरमार्फत देखील आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही काही उद्देश समोर आलेला नाही. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना आमची एक मदतीची हाक आहे की आपण महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे, या योजनेमध्ये आम्हाला आजवर एकही हप्ता मिळालेला नाही. आम्ही बँकेमध्ये सर्व डिटेल्स चेक केले. KYC, DBT असो, आधार लिंक असो किंवा NPCI सिस्टीम वगैरे असो, या सर्व गोष्टी आम्ही चेक केलेल्या आहेत. या सर्व क्लिअर असून देखील आजवर आम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमची कळकळीची विनंती आहे, आजवर जो न मिळालेला हप्ता जो आहे तो आम्हाला कशा स्वरूपात प्राप्त होईल याची आपण दखल घ्यावी, ही आमची एक विनंती तुमच्याकडे आम्ही करत आहोत. त्याबद्दल आपण
याचा विचार करून यावर काहीतरी तोडगा काढावा हीच आमची आपल्याकडे विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. त्याचबरोबर अनेक वेळा महिलांनी बँकेत जाऊन चौकशी देखील केलेली आहे. 3 वेळा त्यांनी बँकेत जाऊन चौकशी करून देखील त्यामागे काही देखील त्यांना कारण कळालेलं अद्याप नाही की पैसे आले का नाहीत. हा प्रयत्न यशस्वी झाला मित्रांनो तर वंचित राहिलेल्या जे महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यातून त्यांनाही फायदा होईल आणि आपल्या मनालाही समाधान होईल. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. त्याचबरोबर ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही अशांनी कमेंटमध्ये सांगा की आम्हालाही एकही हप्ता मिळालेला नाही, जेणेकरून ही सर्व माहिती हा व्हिडिओ सहित सरकारपर्यंत पोहोचेल. हा एकच उद्देश हा व्हिडिओ तयार करण्याचा आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं भरभरून याला प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचू द्या, जेणेकरून आपला फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ ऐकल्याबद्दल.